तर सोलापूरच्या माड्या गाळ्यामध्ये आता कांद्याची माळ घालून गळ्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांच्या झेडपीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। मानेगाव गटातून शेतकरी विश्वजित पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभं राहिल्याचं सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। तर सोलापूर झेडपीसाठी गळ्यात कांद्याची माळ घालून उमेदवारांना अर्ज दाखल केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी आपण लढल्याचं देखील यावेळेला या शेतकरी उमेदवारांना सांगितलं। तर पंढरपूरमध्ये 2 ठिकाणी मनसेचे उमेदवार जिल्हा परिषद निवडणुका लढवणार आहेत। टाकळी आणि रोपळे गटामधून निवडणूक लढवणार आहेत। दिलीप धोत्रेंची ही माहिती पाहायला मिळते। मनसे नेते दिलीप धोत्रेंच्या उपस्थितीमध्ये हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। तर मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या महापौर पदासाठी सोडत निघणार आहे, पण यापूर्वीच मुंबईत एक शिवसैनिक हा महापौर झाला पाहिजे अशी बॅनरबाजी करण्यात आली। हा बॅनर सध्या सायनमधील सर्कलवरती लावण्यात आलेला आहे। तर बीएमसी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजप आणि दोन्ही शिवसेनेचे नेते एकाच मंचावर येणार आहेत। उद्या तिन्ही पक्षांचे नेते एकाच मंचावर येणार असल्याची माहिती मिळते। बीएमसीच्या केम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त नेते एकत्र येण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, तर भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे। तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांना बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आली आहे। निनावी ईमेलद्वारे मानवी बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आलेली आहे। मुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवायला आले तर उडवून देऊ अशा आशयाचा धमकीचा मेल प्राप्त झालाय। पोलिसांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अकोल्यातील व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणी 10 जणांना जन्मठेप देण्यात आले। आरोपींमध्ये भाजपच्या माजी महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे। तर पुराव्याअभावी 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिलेलं होतं। 6 मे 2019 मध्ये सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या करण्यात आलेली होती।